हे गाइज, वेलकम बैक टू माय चॅनल। आज आपण बनवणार आहे मुशी फ्राय। मुशी ही मच्छी मार्केटमधूनच कट करून घेऊन यायची, कारण ती कट करणं घरात डिफिकल्ट असतं। मच्छी चांगली मी धुवून घेतली आहे। आता आपण त्याला मसाले लावून घेऊया। इथे मी आलं लसूण पेस्ट, हळद, मालवणी मसाला, मीठ आणि किचन किंग मसाला वापरते आहे। किचन किंग मसाला तुम्ही कोणत्याही मच्छी फ्रायमध्ये वापरू शकतात, खूप टेस्टी मच्छी बनते। आणि इथे मी कोकमाचा रसाचा वापर केला आहे। आता आपण मच्छीच्या वरची जी कोटिंग असते ती तयार करून घेऊया। तर इथे मी रवा, तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ हे तिन्ही समप्रमाणात वापरते आहे आणि मीठ आणि मसाला। आता आपण हे मिक्स करून घेऊया, यामुळे मच्छी क्रिस्पी बनते। आता आपण मच्छीला मॅरिनेट करून घेऊया आणि अर्ध्या तासासाठी ठेवून देऊया। तव्यामध्ये तेल तापायला ठेवून देऊया आणि त्यानंतर मच्छीला पिठाची कोटिंग करून घेऊया। तर आता तेल खूप चांगलं तापलं आहे। आता आपण हे एक एक मुशीचे पीस तेलामध्ये टाकून घेऊया आणि 5 मिनिटांनंतर आपण हे पलटी करून घेऊया। मुशी मच्छी फ्राय करून तयार झाली आहे। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। तुम्हाला कंबरदुखीचा त्रास असेल तर तुम्ही मुशी मच्छी खायला चालू करा, कारण मुशी मच्छी खाल्ल्यामुळे कंबरदुखीचा त्रास थोडा कमी होतो, अशी माझी मम्मी बोलते। आणि ही मच्छी खायला खूप इझी असते, कारण त्यामध्ये एकच काटा असतो। लहान मुलांना सुद्धा तुम्ही अशी मच्छी फ्राय करून किंवा मच्छीचं कालवण बनवून देऊ शकता, कारण ह्या मच्छीमध्ये जास्त काटे नसतात, म्हणून मुलंसुद्धा आवडीने ही मच्छी खातात। आणि मुशी फ्राय ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा, तुम्हाला पण खूप आवडेल। आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीच्या व्हिडिओमध्ये।